राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्येही सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि समाजातील गरजू घटकांसाठी काम करणे हीच डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विचारांची खरी जपणूक आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत, असे मनोज प्रधान यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, राजेश कदम, जतीन कोठारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. रात्री 12 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे. किंबहुना गेले 7 दिवस एक सप्ताहच आपण कार्यक्रमांचा सुरू केलेला आहे. आजच्या दिवसात 62 कार्यक्रम या जिल्ह्याच्या वॉर्डाला आपण करतो. गेले 7 दिवस सगळ्या प्रकारचे ॲफिडेव्हिट्स, सिनियर सिटीजन्स कार्ड, डोळ्याची तपासणी, हेल्थ चेकअप हे सगळं चालूच आहे. एक अतिशय चांगला जॉब फेअर मुंबऱ्यात केला जिथे 200च्या वरती मुलांना नोकऱ्या मिळाल्या. हा जो आपण कार्यक्रम करतोय की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांचं कौतुक झालं पाहिजे. त्यामुळे 70% आणि वरती ज्यांना मार्क मिळाले त्यांचं आपण एक बॅग आणि एक आपण त्यांना सर्टिफिकेट देतोय. हे गेले 14 वर्ष आपण करतोय. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आहेत. आणि असं आहे की पवार साहेबांची एक शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे 80% जास्तीत जास्त खालच्या खाली जो घटक आहे, गरीब घटक, त्याच्यापर्यंत पोहोचून चांगलं विधायक कार्य होईल अशा पद्धतीनं पुढच्या मागच्या 7 दिवसात आमचा कार्यक्रम. नवीन उपक्रम देखील आज सुरू करणार आहात. की घरोघरी जाऊन लाडक्या बहिणी तुम्ही एक घोषणा केलेली, काय नेमकं ते? आमची एक घोषणा आम्ही केलेली आहे जेणेकरून आता आमचे कार्यकर्ते ते घरोघरी जाणार आहेत. म्हणजे ज्यांच्या काहीही समस्या असतील, तुम्ही ऑफिसपर्यंत येता कामा नाही, आम्ही तुमच्या घरापर्यंत येणार आहोत. आणि ती सुरुवात आपण पाचपकाडीमधनं करत आहोत. पाचपकाडीचे जे आमचे जुने कार्यकर्ते होते त्यांची ही संकल्पना आहे. आज संध्याकाळपासून राष्ट्रवादीचे किमान 20-25 कार्यकर्ते चाळीत घरोघरी फिरायला सुरुवात करतील. हे पाचपकाडीवरनं सुरुवात करतोय आपण, पण पुढच्या 1 महिन्यामध्ये पुरा ठाणे शहरात अशा प्रकारे आम्ही राहू. आपण पाहिलं तर सत्तेच्या हव्यासाठी अनेक आमदार फुटले, अनेक आमदार सत्तेमध्ये गेले. मात्र जितेंद्र आव्हाड एक आमदार निष्ठेने आज देखील राष्ट्रवादीमध्ये काम करतात. आज त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा? बघा, माझे जितेंद्र आव्हाड हे नेताच नाही, पण गेले 37 वर्षाचे मित्र आहेत. आणि एकच गोष्ट आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय की निष्ठा. आणि निष्ठा म्हणजे काय असावी, तर त्याचं एक नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड. म्हणजे सत्तेचा कुठेही लालच न करता, आज सत्ता जायचं असतं तर फार सोपी गोष्ट होती, पण ते नाही गेलं. त्यांनी स्वतःचं सेक्युलर प्रिन्सिपल सोडलं नाही, त्यांनी पवार साहेबांना सोडलं नाही. त्यामुळे मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की आपल्या समोर एक आयडॉल आहे, तो जसा वागतो तसा आपल्याला वागायचं. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे.
पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. सेंट्रल MARD महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत सेवा बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुमारे 150 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता OPD सह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 24 तासात शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपत्कालीन विभाग, ICU आणि इतर सर्व सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. निवासी डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा कोणत्याही वैद्यकीय शाखेचा अपमान करण्याचा हेतू नसून प्रत्येकाने आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच वैद्यकीय सेवा द्यावी. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार पद्धती एकत्रितपणे वापरल्यास रुग्णाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलनादरम्यान MBBS का अपमान बंद करो अशा घोषणा देत डॉक्टरांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. रुग्णहित लक्षात घेऊन सरकारने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला आहे. किती डॉक्टर आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, कोणकोणते विभाग बंद केले आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची भूमिका काय असेल? आज शिवाजी हॉस्पिटल मधील जवळपास 150 डॉक्टर, निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग, ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, ते सुद्धा बंद होईल. आणि त्यामुळे इमर्जन्सी मध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो. शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी. आमचा हा विरोध कोणत्या डॉक्टरला किंवा कोणत्या BHMS डिग्रीचा किंवा कोणत्या डॉक्टरचा अपमान करण्याचा आमचा हा स्ट्राईक नाही. फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांची होमिओपॅथी ब्रांच मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी. त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊन ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करून पेशंटला त्याचा धोका होण्यास टाळावं. तर सरकारने ह्या बाबीचा गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे. फिलहाल हम लोग सिर्फ एंड वार्ड सर्विस बंद है, इमरजेंसी अपना OT वगैरह सब चालू है. बट अगर हमारे डिमांड्स पूरे नहीं तो हम के बाद वो हम सारा इमरजेंसी आपातकालीन विभाग, OT बोलिए, इमरजेंसी जितने भी रहेंगे वो सब हम लोग फैंसी करेंगे. क्या कहोगे, पूरा राज्यव्यापी संप देखा जा रहा है, डॉक्टर्स की जो मांग है जो पूरी नहीं हुई, तो आने वाले समय में क्या डॉक्टरों की भूमिका रहेगी? आने वाले समय में डॉक्टरों की क्या भूमिका रहेगी? और आज यहाँ पर प्रोग्रेस में कितने डॉक्टर सहभागी हुए? हमारे जितने भी रेसिडेंट डॉक्टर्स हैं सारे डिपार्टमेंट होते हैं, जैसे कि सर्जरी, मेडिसिन, गायनेक, नॉन एकेडमिक, नॉन केमिस्ट्री, ये सब इन्वॉल्व है. आज अभी फिलहाल के लिए हम लोग ने सिर्फ OPD और वार्ड का बंद है. अगर आगे जाके डिमांड पूरी नहीं हुई तो जितने भी इमरजेंसी हैं सब बंद कर दिए जाएंगे. हम जूनियर रेसिडेंट्स की तरफ से हैं, जूनियर रेसिडेंट लोग 130 के अराउंड उनकी तरफ से इस लगे. सहकाऱ्यांसाठी सत्तेशी लढणारा नेता म्हणजेच लोकनायक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला. हरवत चाललेल्या गावकुसाच्या आठवणी, माणुसकीची ऊब आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या मुक्कामांना शब्दरूप देणाऱ्या हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. हरवलेल्या आठवणी आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या भावविश्वाचा मागोवा घेणारे हे पुस्तक
वाचकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. समतोल फाउंडेशनच्या पुढाकारातून ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळेत झालेल्या या कार्यक्रमात लेखक विजय जाधव लिखित आणि उद्वेली बुक्स प्रकाशित हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचे प्रकाशन गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. एकदा विजय जाधव यांना मुलांना पळवून नेणारा समजून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी हस्तक्षेप करून पोलिसांना वस्तुस्थिती सांगावी लागली होती. ही आठवण आमदार केळकर यांनी भाषणात जागवली. तोच धागा पकडून बोलताना डॉक्टर भोयर यांनी विजय जाधव यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून निश्चिंत राहण्याचे आश्वासित केले. तसेच हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाच्या 100-200 प्रती राज्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देणार असून त्यातून विजय जाधव आणि समतोल फाउंडेशनचे समाजकार्य पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि अशा प्रकारचे सामाजिक कार्य करताना विजय जाधव यांना त्रास होणार नाही असेही त्यांनी नमूद केले. या सोहळ्यास आमदार माधवी नाईक, प्रकाशक विवेक मेहत्रे, नगरसेवक विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, प्रतिभा मडवी, सुरेश कांबळे, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, माधुरी मेटांगे, सचिन मोरे, व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा तसेच समतोल फाउंडेशनची मुले, साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आज आमची जी समतोल फाउंडेशन म्हणून संस्था आहे, की जी संस्था पळून आलेल्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम करते, त्या संस्थेच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट आता संस्थेने गेल्या 20-25 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर मुलं पळून आलेली जे आहेत ते त्यांच्या आईबापाकडे सोपवले. तर त्याच्यातली काही निवडक मुलांचे अनुभव की जे प्रत्यक्ष आहे, जिवंत अनुभव आहे, असे त्या पुस्तकामध्ये माझे सहकारी आणि समतोलचे सचिव विजय जाधव यांच्या पुढाकाराने ते रेखाटले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे हरवलेलं मुक्काम पोस्ट हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी पुस्तक ठरेल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये निरनिराळी जी काही उदाहरणं दिलेली आहेत, जी पळून आलेली मुलं आहेत त्यांचं कसं पुनर्वसन झालं, ते कसे आले, का आले, केव्हा आले, तर त्याचं पूर्ण वर्णन आहे. तर मला असं वाटतं की आपण पूर्ण समाजाने बालप्रेमी असलं पाहिजे. उद्याचं भविष्य जे आहे ते या बालांमध्ये आहे. ती भरकटण्याच्या पेक्षा त्यांचं योग्य ठिकाणी योग्य वेळेला जर त्यांचं पुनर्वसन झालं, त्यांचं संवर्धन झालं, तर निश्चितपणे त्यांचा या भारताच्या विकासामध्ये हातभार लागू शकतो. समाजातील नागरिक मी निश्चितपणे त्यांना आव्हान करेन की आपण अशा प्रकारच्या संस्थेला अवश्य शेवटी सगळ्यांचं काम आहे, केवळ समतोलचं त्याच्यामध्ये आम्ही काम करणाऱ्या लोकांचं नाही, तर सगळ्या समाजाचं हे काम आहे. आणि हे आव्हान आहे की अशा प्रकारची निराधार किंवा सिंगल पॅरेंट किंवा पळून आलेली मुलं जी आहेत ती उद्याची गुन्हेगार होण्यापेक्षा त्यांना योग्य वेळेला योग्य ठिकाणी जर त्यांचं आपण संवर्धन पुनर्वसन केलं तर ती निश्चितपणे या देशाचे आदर्श अशा प्रकारचे नागरिक बनू शकतात. हे समतोलच्या जे आधीची मुलं आहेत त्याच्यावरून आपल्याला निश्चितपणे ठामपणे सांगता येईल.